भाऊ यायचा, पण माझ्या भावाचं लग्न झालं की माझ्या भावाची पत्नी माझ्या भावाला येऊ देत नाही का मावल्यांनो? हा कलंक तुमच्यावर लावलेला आहे, हा कलंक पुसणं तुमच्या हातात आहे माझ्या मावल्यांनो. माझ्या भावाचं लग्न व्हायचं होतं तर माझा भाऊ 2 दिवस येऊन राहायचा माझ्या घरी. आज माझ्या भावाचं लग्न झालं तर माझ्या भावाची पत्नी माझ्या भावाला येऊ देत नाही. नको ग माझ्या बहिणींनो, माझ्या ताईंनो ऐका ग. तुमची बहीण गरीब असेल, देवाच्या कृपेने तुम्ही श्रीमंत असेल, नका तिला 5,000ची साडी घेऊ, नका घेऊ माझ्या मावल्याला. 200 रुपयाची साडी घ्या. तुमच्या पतीला सांगा, हो आज रक्षाबंधन आहे, उद्या रक्षाबंधनला जायचंय, ही साडी घ्या, स्वतः जायचं. तुम्हाला जर तुमचा संसार सुखाचा करायचा असेल ना, तर तुम्ही एक काम करा, तुमच्या आई वडिलाला, तुमच्या सासू सासऱ्यांची सेवा आणि तुमच्या नंदेचा मान तुमच्या नवऱ्यासमोर ठेवा. तुम्ही मागसाल ते तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही माझ्या मागण्याला. न मागता तुमच्या आयुष्यात येईल. फक्त तुमच्या नवऱ्याला तेवढंच पाहिजे की त्याच्या आई वडिलाची सेवा आणि बहिणीचा मान, दुसरं काही नसते पाहिजे हो त्याला. हे व्यसनाधीन का होतात माहितीये का? घरामध्ये त्याच्या मनाप्रमाणे वागल्या जात नाही म्हणून व्यसनाधीन होऊन जातात लोक. माझ्या मावल्यांनो, तुमच्या पतीला सांगितलं पाहिजे, ये ऐका हो, उद्या रक्षाबंधन आहे, शेतीचे काम असेल, काय ड्युटी असेल ते सुट्टी काढा, शेतीचे काम असेल मी काढे, मी सांभाळे, तुमच्या बहिणीकडे जा. एवढा आनंदाने जाईल का माय? त्याला 10 वर्ष जगावं वाटेल, त्याला असं वाटेल का मी 10 वर्ष जास्ती जगलो पाहिजे, जास्ती जगलो पाहिजे. दादा, घरात जर प्रेम असेल, शांती असेल, विश्वास असेल, भक्ती असेल तर घरातल्या माणसाला जगावं वाटतं. जर घरात जर भांडणं असले तर त्याला असं वाटतं आजही मरण आलं तरी चालेल बाबा, काही रोजच्या भानगडीमध्ये पडायचं आहे. तुमच्या हातात आहे ग माझ्या मावल्यांनो, तुमच्या हातात आहे. जाऊ द्या बहिणीकडे, आणि त्याला जर बहिणीकडे नाही जाऊ दिलं ना, त्याचं मन कलपतं बरं का. दादा, कोणाची पूजा देवाची नाही केली तर चालेल, मंदिरात नाही गेले तर चालेल, पण एक सांगतो माझ्या दादांनो, एक सांगतो, आपल्या बहिणीला जाऊ द्या, आपल्या भावाला जाऊ द्या, जाऊ द्या.